प्रदायिनी सुप्पिनी सुख पोसनी. पिक्चर अभी बाकी है. महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सह्याद्रीचे डोंगर, पावसात हिरवे झालेले रस्ते, धुक्यात हरवलेले घाट आणि त्या डोंगरामागे लपलेल्या अशा काही जागा जिथं पोहोचल्यावर काही वेळ फक्त शांत बसावं असं वाटतं. खरं तर सुंदर जागा बघायला आपण किती लांब लांब जातो, पण कधी मला प्रश्न पडतो की आपल्या महाराष्ट्र आपण खरंच पूर्ण बघितलंय का? इथे प्रत्येक घाटामागे एक वेगळं दृश्य आहे, प्रत्येक प्रवासात एक वेगळा महाराष्ट्र दिसतो. काही जागा तर अशा आहेत ज्यांचं नाव सुद्धा फारसं कुणाला माहित नसतं. आज आपण अशाच एक प्रवासाला निघालो, पण यावेळी फक्त सगळ्यांना माहित असलेला देवकुंड नाही, त्याच्याच सारखा एक छोटूसा मिनी देवकुंड, असा एक सिक्रेट वॉटरफॉल जिथे गर्दी कमी, आवाज कमी आणि निसर्ग थोडा जास्त आहे. पण इथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता कसा आहे, जागा खरंच किती सुंदर आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं हा सिक्रेट वॉटरफॉल खरंच किती सिक्रेट राहिलाय, आज ते बघूया. चला निघूया मिनी देवकुंड कडे. वेलकम टू माय बसेस लाईफ. असं काहीतरी चालू आहे आपला. ग्रुप ट्रॅव्हलिंग मध्ये गेलेलो नाहीये, तर आपल्याच एका ग्रुप मेंबरने मला इन्व्हाइट केलंय त्यांच्यासोबत मिनी देवकुंड साठी एक टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये भरून जायचंय. तर मी हे शूज माझ्या ऋषिकेश ट्रिप साठी घेतले होते. तर आज नाही म्हणता येणार, उद्या उद्घाटन करायची वेळ आलेली आहे. आता वाजले रात्रीचे 12 वाजले आणि सकाळी 6 वाजता जायचंय. पण बघूयात काय होते उद्या. स्लीप सायकल क्या होवे. ज्या दिवशी बाहेर जायचं असतं त्या दिवशी झोप येऊन लागेल तर कायच मजा आहे. 1 पण मिनिटांना झोपताना. आता ट्रेकिंगला जाणार आहे आपण. डोळे बघा कसा सुजलोय. मजा येईल नाही तर मग ओके ओके होईल, काय माहिती, बघूया. रेडी झालोय, ऑटोवाली आपल्याला घ्यायला लागतं. मी कुठं लवकर जात नाही यार. आता बोलवलं तर मला आपल्याच इंस्टाग्रामचा एक फॅमिली मेंबर किंवा असं म्हणता येईल आपल्याच फॉलोअर पैकी की आम्ही ट्रिपला चाललो, येतो का? तर मी हो म्हणून दिलं, बोलवून घेतला. आता इथं बसचा पत्ताच नाही, कोणीच नाही. मी एकटा सगळ्यात पहिले आलोय. असं इंजेक्शन मारून आलोय मी सोशल बॅटरीचं, जी की 1 किंवा 2 तास चालेल मॅक्सिमम. अरे यार मला बोलावं लागेल आता सगळ्यांशी, ऍक्ट करावं लागेल नाईसली, जे की मा मूड नसते. एक तर मजा येईल, एक तर लेस बोर होईल, दुसरं कायच होणार आहे. आणि असंही घरी बसून कायच करणार होतो. सो चान्स दिलाय आता, बघूया. आणि कसला चेहरा सुजलाय बे. 1 मिनिटही झोपलो नाही आज. नॉट बिकॉज ऑफ एक्साइटमेंट, पण झोपच नाही आली. आता ट्रॅव्हलर मध्ये काम आहे, मस्त घोडे बेच के सोएंगे आपण. आणि ट्रॅव्हलर मध्ये नाचना पडता, नाचेंगे सारे लोग और मैं सोऊंगा अभी. झालाय नाश्ता करून. तुम्ही जर येणार नाही या रस्त्याला, इकडं संस्कार म्हणून आहे, बढिया यार नाश्ता. मस्त जाळीदार इडली, वडापाव आणि एक चहा. डायट चालू आहे, पण ठीक आहे यार, कधी कधी खाऊन घ्यायला लागतं. सो लेट्स गो. तर रस्त्यात एक मिनी असा छोटूसा लेक लागतो, भीमाशंकरच्या आधीच. थोडासा एक व्ह्यू दाखवतो, एक व्ह्यू बघून घ्या तुम्ही कसा दिसतोय. फायनली पाऊस चालू झालाय बाबा. एवढ्या कडक उन्हानंतरून भारी वाटत आहे, थोडस थंड झालं आता. आमचा ड्रायव्हर भाऊ आकाश भाऊ लयच खुश आहे. युट्यूबवर टाकून देऊ आपण, असं करून दे तेरी. मी सांगतोय आमच्या ट्रेक लिडरला की चला जाऊ म्हणून पायी, पण त्या म्हणताय की गाडीने जाऊ. मग काय जर ट्रेक करायचं, ट्रेक पुढे करायचंच आहे, पण आताचा जो डिस्टन्स आहे तो जास्त आहे, म्हणून गाडीने जायचं आहे. हे याला काय अर्थ आहे? आता पूर्ण रात्रभर झोपलो नाही आम्ही. 6 किलोमीटर चालून तू परत मग ट्रेक करणार. तुम्ही व्ह्यू बघू शकता. माझा फोटो का काढत आहे? कोणीच नाही, क्राऊडने. वीकेंड तरी पण एकदमच असं मोकळं वाटत आहे सगळीकडे. तुम्ही बघू शकता एकदा. भाई काय जागेवर आणलंय ट्रक लिडरने. तिथं पण एक छोटूसा धबधबा दिसत आहे. हाँ, और कुछ बोलना चाहते हो आप? और कुछ बोलना चाहते हो?
हम अभी चल रहे हैं भीवेगांव भोरगिरी हाँ। वाटरफॉल पे हाँ, हाँ. और ऐसे ही घूमने से नहीं मिलता ओके दो अभी काफी वायरल हो चुका है मैं एक बार घूम चुका अच्छा. इट्स अ ब्यूटीफुल वाटरफॉल बट रिस्की भी है डू टेक केयर सो आज देखेंगे मिनी देवकुंड मिनी देवकुंड रस्ता खूपच सुंदर आहे यार आणि पावसाने तर अजून 4 चांद लावून दिले असं वाटत आहे. मी नाही बनला तुझं भेटतं का तुला असं नाही भेटत ना खाली तर मग थोडस आयराने बी बोलिली हो कोय मोय कोयास कोया आंबान झाड आणि कोयास कोया एकदा बघा यार किती सुंदर आहे हो. हे इतके सगळे जण आले थोडं स्लिपरी आहे अशी पायवाट जाते असं फिरून इकडं कुठं तरी जायचंय असं म्हटलंय ट्रॅक लीडरने शे मल्टिपल छोटे छोटे धबधबे दिसत आहे अशी काहीतरी रो चालत आहे लाईन चालत आहे माग क्रेझी भाई क्रेझी आहे म्हणजे मी असं अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं की आणि असंच अनएक्सपेक्टेड गोष्टी जेव्हा चांगल्या टर्नआउट होऊन जाता ना भाई साब म्हणून यस मॅन मूवी एकदा पिक्चर बघा तुम्हाला असून रिलेट होईल की नाही म्हणायचं बस से ओनली यस जेव्हा आपण यस म्हणतो ना काही गोष्टींना तर असं जेव्हा चांगलं टर्नआउट होतं ना मला खूप आनंद होतो भाई आता काहीतरी वाटत ते ट्रेक सिरियस झालेला आहे ट्रेक लीडर आगे आ जाओ ट्रेक लीडर आगे आ जाओ बचाओ हमें कॉन्फिडेंस से जली नहीं रहे थे हमको बस आगे आगे जा रहे थे हम. तर असं मग काहीतरी आहे खतरनाक यार मिनी देवकुंड ट्रेक आहे हा नदी पार करून तिकडे जायचं आहे कुठंतरी ट्रेक लीडर आता गाईड करत आहे एकूण पण दिस इज समथिंग व्हेरी गुड मॅन वर्सेस वर्ल्ड वाली फिलिंग येते खतरनाक आहे हे आमचे ट्रेक लीडर घेऊन आले आणि थांबतोय जंगल बघून घ्या भेंडी ना इकडचं दिसत आहे काय ना इकडचं काय दिसत आहे फुल पॅक आहे आणि एवढीच एक पायवाट आहे जायला म्हणून म्हणतो जर कोणी तुम्हाला ट्रेकिंगला बोलवतं ना कधीच असं मिस नाही करायचं भाई काय अप्रतिम व्ह्यू आहे हे लोक बघा कसं मस्त बसले निवांत इथं आणि हा एक छोटासा असा धबधबा चालू इकडे या बाय जाना पडेगा मेरे को जाना पडेगा मस्त पैकी लोकेशन एवढी ऑफबीट आहे ना आमचा ग्रुप सोडला तर कोणीच नाही आणि पाण्याचा प्रेशर आणि फोर्स बघून तर हातभर फाटत आहे एकदा पाण्याचा प्रेशर आणि फोर्स बघा एकदा तुम्ही तर फायनली 1 तासाच्या ट्रेक नंतर आलो आपण मिनी देवकुंडला भाई साब इतकं प्रेशर आणि इतकी पॉवर आहे पाण्यामध्ये की काय सांगू आणि मोस्ट भारी गोष्ट म्हणजे आमचा ग्रुप सोडला तर कोणीच नाहीये पण एक सांगेल की नेहमी ग्रुप सोबतच या किंवा कोणाच्या तरी गायडन्स अंडर या ट्रेक खूपच विचित्र होता रस्ता बट भाई हा जो व्ह्यू आहे खतरनाक आहे प्रेशर बघा तुम्ही एक पाण्याचं लईच खतरनाक आहे बाबा प्रेशर ऐसा भाई फुल क्रेजी व्हॉट इज इट अरे बाप क्रेजी भाई 1 2 3